जय श्री माताजी. प्रकरण 3. सहज योगातील प्रगती. चैतन्य लहरींची जाणीव. सहज योगामध्ये प्रगती करावयाची असेल तर नियमितपणे रोज 3 ते 4 वेळा मीठ पाणी घेऊन ध्यान करणे अत्यंत जरुरीचे आहे. कारण मीठ पाणी म्हणजे श्री माताजींनी आपल्याला समुद्रच जवळ आणून दिला आहे. समुद्र हा गुरुतत्वामध्ये मोडतो. त्याचे 3 गुण आहेत, तमोगुण, सत्वगुण आणि रजोगुण, आणि तेच आपल्या 3 नाड्यांवर आहेत. त्यामुळे मीठ पाणी घेऊन नियमित ध्यान केल्यास तमोगुण आणि रजोगुण यांचे संतुलन होऊन सत्वगुण वृद्धीस लागून तो कुंडलिनी जागृतीला पोषक ठरतो आणि अखेर तो आज्ञा चक्रावर येऊन लोप पावतो आणि आपण निर्विचारितेमध्ये येतो आणि निर्विचारितेमध्ये आपली प्रगती होते. चक्र शुद्ध होतात. चक्रांवरील रंग दिसू लागले. थोड्याच दिवसात चैतन्य लहरी जाणवू लागल्यावर मनात एक प्रकारचे औत्सुक्य निर्माण झाले. मी कोरा कागद असल्याने म्हणजे कोणताच गुरु वगैरे न केल्याने किंवा तसा नास्तिकच असल्याने कुंडलिनी उत्थापनाच्या मार्गात अडथळा नव्हता. त्यामुळे शरीर हलके होणे, मनात एक प्रकारचे समाधान जाणवणे वगैरे अनुभव मला येऊ लागले. बहिऱ्या मुक्या मुलांच्या शाळेत मी शिक्षक असल्याने त्यांच्या समोर 6 तास मला शिकविण्यासाठी शाळेत बसावे लागे. त्यामुळे मुलांच्या चक्रांची बाधा मला चैतन्य लहरींद्वारे जाणवू लागली. श्री माताजींना मी यासंबंधी विचारले. त्यावेळी श्री माताजी म्हणाल्या, अहो, या मुलांची बाधा मागील जन्मापासूनची आहे. त्यांचे आज्ञा आणि विशुद्धी चक्र धरलेले आहे. मग मी श्री माताजींना म्हणालो, श्री माताजी, मी काय करावे? त्यावर श्री माताजी म्हणाल्या, एक तर तुम्हाला नोकरी सोडावी लागेल किंवा बाधा सोडविण्यासाठी तुम्हाला ध्यानाला तरी जास्त वेळ बसून चक्रे स्वच्छ होण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. त्यावेळी माझी नोकरी शाळेत 15 वर्षांपेक्षा जास्त झाल्याने ती सोडणे शक्य नव्हते. श्री माताजी म्हणाल्या, तुम्ही धंदा करा, पण तेही आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नव्हते. शेवटी पहाटे लवकर उठून ध्यान करण्यास सुरुवात केली. दिवसातून 3 ते 4 वेळा तरी मीठ पाणी घेऊन ध्यान सुरू केले. याप्रमाणे ध्यान करीत असताना कार्यक्रमाच्या वेळी श्री माताजींना भेटून थोड्या शंका वगैरे विचारून ध्यान सुरू होते. असेच ध्यान चालू असताना हळूहळू मला मूलाधार चक्रापासून रंग दिसण्यास सुरुवात झाली. मूलाधार चक्राचा सुंदर लाल रंग दिसू लागला. तो रंग इतका सुंदर दिसत असे की वाटे आपण डोळेच उघडू नयेत. त्यानंतर पिवळा आणि लाल हे रंग मिक्स होऊन नारंगी रंगासारखा एक रंग दिसू लागला. नंतर स्वादिष्टान चक्राचा पिवळा रंग आणि त्यानंतर पिवळा आणि निळा मिश्र हिरवा रंग दिसू लागला. हा रंग भवसागराचा असावा. त्यानंतर मणिपूर चक्राचा निळा रंग दिसू लागला. नंतर निळा, गुलाबी, पांढरा असे मिश्र रंग दिसू लागले. हा अनाहत चक्राचा रंग असू शकेल. नंतर विशुद्धी चक्राचा धूम्रवर्ण दिसत असे. पुढे श्यामवर्ण म्हणजेच राखाडी रंग आणि त्यात निळी छटा असा रंग दिसू लागला. हाच रंग श्रीकृष्णाचा श्यामवर्ण म्हणतात तो असावा. त्यानंतर पांढरा पिवळा असा फिक्कट पिवळा रंग दिसू लागला. हा आज्ञा चक्राचा रंग असावा. आणि शेवटी प्रकाशासारखा पांढरा शुभ्र थोडी पिवळी छटा असा रंग दिसू लागला. वरील प्रमाणे रंग दिसू लागले. हे रंग प्रथम लहानशा बिंदू स्वरूपात दिसत असून
नंतर मोठा रंग पसरत असे. हे रंग पाहत असता मन मोहून जात असे. ध्यानातून उठूच नये असे वाटे. 2 ते 3 तास म्हणजे 5-10 मिनिटांपर्यंत डोळे उघडूच नये असे वाटे. कारण डोळे उघडले की रंग नाहीसे होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. नंतर मी असे ऐकले होते की श्री ज्ञानेश्वरांना पण असे रंग दिसत होते. म्हणून मी ज्ञानेश्वरी चाळली. त्यात असे आढळले की श्री ज्ञानेश्वरांना असे चक्रांचे रंग दिसत असत. ते वाचून माझा अहंकार वाढला. मला थोडा काळ असे वाटले की आपणही श्री ज्ञानेश्वरांसारखेच झालो. मग मनात विचार आला की ही गोष्ट आपण श्री माताजींना सांगावी. आणि त्याप्रमाणे आनंदात आणि थोड्याशा अहंकारात मी श्री माताजींकडे गेलो आणि वरील रंगांची सविस्तर हकीकत निवेदन केली. त्यावर श्री माताजींनी कपाळाला हात लावला आणि श्री माताजी म्हणाल्या, अहो फडके, हे जे काही रंग तुम्हाला दिसतात ते चांगले नाही. मी तुम्हाला सहस्रार चक्रावर नेले आहे. तुम्ही जर असे रंग पाहू लागलात तर तुमचे आज्ञाचक्र खराब होईल. तुमचा अंतर्चक्षु उघडेल आणि या डोळ्याने ज्या वस्तू किंवा दृश्य दिसत नाहीत ते तुम्हाला दिसू लागेल आणि तुम्ही सहस्रार चक्रावर येणार नाही. तुमच्यात निर्विचारिता येणार नाही. तेव्हा हे रंग वगैरे जे काही तुम्हाला दिसत आहेत ते बंद झाले पाहिजेत. सहज योगाचे प्रचंड ज्ञान आहे आणि ते तुम्हाला चैतन्य लहरींच्या द्वारेच मिळणार आहे. तरी हे रंग दिसणे बंद झाले पाहिजे. मग श्री माताजी मला म्हणाल्या, अहो फडके, हे जे तुम्हाला रंग दिसतात ना, ते समुद्राची जी वाळू आहे त्या वाळूतील एक कण आहे आणि आपल्याला सर्व वाळू काबीज करावयाची आहे. हे सर्व ज्ञान तुम्हाला सहस्रारातून, निर्विचारितेतून, चैतन्य लहरींद्वारेच मिळणार आहे. तरी हे रंग पाहण्याचा हट्ट सोडून द्या. तुम्हाला आज्ञा चक्रावर काहीही दिसता कामा नये. वरील गोष्ट श्री माताजींनी निवेदन केल्यावर मी विचार करू लागलो की हे रंग दिसणे आता बंद कसे करावयाचे. थोडा विचार केल्यावर ध्यानात आले की आपण आता थोडे दिवस डोळे उघडे ठेवून ध्यान करावे, म्हणजे रंग दिसणार नाहीत. याप्रमाणे 4 दिवस मी डोळे उघडे ठेवून ध्यान करण्यास सुरुवात केली. नंतर परत डोळे बंद केल्यावर रंग दिसतच होते. शेवटी जवळजवळ 1 महिन्यानंतर मला रंग दिसण्याचे बंद झाले. त्यानंतर 4-5 दिवस डोळे मिटून ध्यान केले आणि रंग दिसत नाहीत याची खात्री केली. हे रंग दिसताना आकाशात गुलाल उधळावा आणि तो कसा दिसतो त्याप्रमाणे दिसत असत. शेवटी रंग दिसणे बंद झाले. ही आनंदाची बातमी मी श्री माताजींना सांगितली. तेव्हा श्री माताजींना पण बरे वाटले. त्या म्हणाल्या, बघा कशी गोष्ट असते ती. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला असले काही डोळे मिटल्यावर दिसता कामा नये. आपले ज्ञान सहस्रारावर आहे. तेथे निर्विचारिता आली की निर्विचारिता हेच ध्यान. जेवढे तुम्ही निर्विचारितेमध्ये असाल तेच तुमचे ध्यान होय. ही मोठी आणि महत्वाची गोष्ट त्यावेळी मला समजली. पत्रावरून माणूस ओळखणे. मे 1976-77 सालची गोष्ट. नवशक्तीत दर रविवारी मंत्र सामर्थ्याने रोग बरे करतो म्हणून श्री देशमुख यांचे लेख येत असत. ही गोष्ट मी श्री माताजींना सांगितली. तेव्हा श्री माताजी म्हणाल्या, ही भूतविद्या आहे. या लोकांचे आज्ञाचक्र खराब असते. ते नागपूर येथे राहणारे होते. श्री माताजी म्हणाल्या, ही माझ्या माहेरची माणसे. त्यांचे गुरु श्री भोंदूनंद होते. त्यांनी संन्यास घेतला होता. तेही रोग निवारणाचे काम करत होते. माझे मित्र श्री राऊळ हे श्री माताजींकडे येत होते.
ते MBBSच्या पहिल्या वर्षात शिकत होते. त्यांनी मला सहज योगाबद्दलची वैद्यकीय माहिती आणि शरीर विज्ञान शिकवले. मी त्यांच्याबरोबर 3 वर्ष नायर रुग्णालयात नेहमी दर शनिवारी जात असे. श्री माताजींनीच आमची गाठ घालून दिली होती. मला सहज योगातून शरीर विज्ञान याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. श्री डॉक्टर राऊळ हे एक दिवस माझ्याकडे एक पत्र घेऊन आले होते. त्यांनी मला जवळजवळ आव्हानच केले होते. मला त्यांनी जे पत्र दाखविले ते पत्र श्री जोशी या गृहस्थांचे होते आणि ते MD डॉक्टर होते. त्यांनी ते पत्र श्री माताजींना लिहिले होते की मी डॉक्टर असून मला सहजयोग शिकण्याची जिज्ञासा आहे. हे पत्र त्यांनी श्री माताजींना 1 वर्षापूर्वी लिहिले होते, पण दुर्दैवाने ते सहजयोगात येऊ शकले नाहीत. त्यांच्या घरामध्ये कोणीतरी एकाने संन्यास घेण्याची प्रथा होती. ते 4 भाऊ असून 2 भावांची लग्ने आणि 1 भाऊ लहान अशी परिस्थिती होती. मोठे भाऊ हेच ते डॉक्टर राऊळ आणि त्यांनी लग्न केले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर संन्यास घेण्याची वेळ आली होती आणि त्यांनी संन्यास घेतला होता. ते पत्र श्री राऊळ यांनी मला सहज दाखविले आणि म्हणाले, हे श्री माताजींना पत्र आले आहे, कोणाचे असावे? त्यावर मी म्हणालो, हे पत्र माझ्याकडे द्या. ते पत्र मी वाचले आणि नंतर श्री माताजींच्या फोटोसमोर दिवा लावला, बंधन घातले, निर्विचारिता आहे की नाही हे न्याहाळले. मी निर्विचारितेमध्ये आहे हे निश्चित झाल्यावर मी त्या पत्राला 3 वेळा बंधन घातले आणि त्या पत्र लिहिणाऱ्या माणसाची चक्रे पत्रावरून पाहिली. असे 2 ते 3 वेळा केले. नंतर सहज मनात विचार आला की स्वामी श्री भोंदूनंद यांची चक्रे पाहावीत. ते त्यावेळी सायन येथे मुरलीधर मंदिरात रोग बरे करण्यासाठी येत असत. माझी चक्रे सामान्य आहेत हे पाहिल्यावर अंतराळात निर्विचारितेच्या अवस्थेत हात करून भोंदूनंद सायन असे 3 वेळा म्हटले. त्याबरोबर चक्रांची सामान्य स्थिती नाहीशी होऊन भोंदूनंद यांच्या चक्रांचे चैतन्य लहरींच्या स्वरूपात माझ्या हातावर प्रतिबिंब पडले. ती त्यांची स्थिती पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला की आपण पुन्हा त्या पत्राच्या चैतन्य लहरी पाहूयात. नंतर मी पुन्हा पत्राला 3 बंधने घालून निर्विचारितेमध्ये त्या पत्राची चक्रे पाहिली. नंतर विचार करू लागलो की स्वामी भोंदूनंद आणि हे पत्र या दोहोंच्या चैतन्य लहरी एकच आहेत असे वाटते. पण हे असे कसे असू शकते? थोडा वेळ विचार केला. पुन्हा निर्विचारितेमध्ये गेलो आणि श्री माताजींच्या फोटोसमोर प्रश्न विचारला की श्री माताजी, हे पत्र आणि स्वामी भोंदूनंद यांच्या चैतन्य लहरी एकच वाटतात, तर हे दोघे एकच आहेत का? तेव्हा फोटोतून थंड चैतन्य लहरी येऊ लागल्या आणि माझी नक्की खात्री पटली की हे दोघे एकच आहेत. नंतर मी श्री राऊळ यांना विचारले की हे पत्र लिहिणारे श्री जोशी आणि स्वामी भोंदूनंद हे एकच आहेत हे खरे का? त्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया केली नाही. नंतर मी ठामपणे त्यांना सांगितले की हे पत्र लिहिणारे गृहस्थ आणि स्वामी भोंदूनंद हे एकच आहेत. त्यावर ते हसले आणि हो म्हणाले. मला फार आनंद झाला. श्री राऊळ यांना पण आश्चर्य वाटले की हे तुम्ही कसे काय ठामपणे सांगितले? मी म्हणालो, निर्विचारिता आणि चैतन्य लहरींचीही किमया आहे. त्यानंतर श्री राऊळ मला म्हणाले की हे मला माहीत होते. श्री माताजींनी मला हे सांगितले होते. मी फक्त तुमची परीक्षा पाहत होतो की तुम्हाला नक्की काय समजते. मी त्यांना म्हणालो की परीक्षेत पास झालो का? त्यावर ते म्हणाले, नक्कीच.
तुम्ही 100% पास झालात. श्री माताजींनी जो सहजयोग स्थापन केला त्या कुंडलिनी जागृतीद्वारे सहजयोगामध्ये सत्य काय आहे हे निर्विचारितेत आपल्याला चैतन्य लहरी दाखवून देतात आणि सत्य आणि असत्य यांचा शोध आपल्याला चैतन्य लहरींच्या आणि निर्विचारितेच्या माध्यमातून घेता येतो. हा खरोखरच कलियुगातील मोठा चमत्कार मानावा लागेल. चैतन्य लहरींचा चमत्कार. जानेवारी 2000 ची गोष्ट. आम्ही कोल्हापूर येथे गेलो होतो आणि कुंभोजकर यांच्या घरी उतरलो. त्यांच्याकडे काही खाऊ घेऊन जायचा म्हणून आम्ही चिक्कू घेऊन गेलो. चिक्कू रात्री सर्वांना दिले, पण श्रीमती कुंभोजकर वहिनी त्या म्हणाल्या की मी चिक्कू खात नाही. चिक्कू खाल्ल्यावर माझ्या पोटात दुखते आणि मी जमिनीवर लोळू लागते. डॉक्टरांना दाखविले तर ते ॲलर्जी आहे असे म्हणतात. त्यावर मी म्हणालो, सहजयोगात ॲलर्जी वगैरे काही नाही, तुम्ही खा, काही होणार नाही. तरी सुद्धा त्यांनी भीतीने चिक्कू खाल्ला नाही. त्यावर मी त्यांना म्हणालो, मी तुम्हाला चिक्कू चैतन्य लहरीयुक्त करून देतो, मग तर झाले, काही होणार नाही. श्री माताजींवर विश्वास आहे की नाही? नंतर मी त्यांना चिक्कू चैतन्य लहरीयुक्त करून दिला आणि त्यावर पिण्यासाठी चैतन्य लहरीयुक्त पाणी करून ते पिण्यास सांगितले. त्यांनी तो चैतन्य लहरीयुक्त चिक्कू खाल्ला आणि पाणी प्यायला. मी त्यांना म्हणालो, काय झाले तर मी आहे, श्री माताजींवर विश्वास ठेवा. नंतर अर्ध्या तासांनी मी त्यांना विचारले, काय पोटात दुखते का? त्यावर त्या म्हणाल्या, मुळीच दुखत नाही. त्यानंतर त्या शांत झोपल्या, त्यांना काही झाले नाही. आहे की नाही विश्वास आणि भक्तीचा चमत्कार? सर्वांना जय श्री माताजी.